विद्यार्थी मित्र हो, आज पासून आपण एक नवीन विषय हाती घेणार आहोत आणि तो म्हणजे ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. आतापर्यंत आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयावरचे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण अंकेक्षण म्हणजेच हिशेब तपासणी म्हणजेच ऑडिटिंग या विषयावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे येतील याबाबत विचार करणार आहोत. तर चला पाहूया ऑडिटिंग. प्रकरण क्रमांक 1 पाहण्यापूर्वी मित्र हो, आपण आतापर्यंत जे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्याबाबतचा आपला अनुभव आपण कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी निश्चित सांगावा. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा, आवडला तर जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून मागील सर्व व्हिडिओज, येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर, टॅबवर, लॅपटॉपवर त्या ठिकाणी पाहता येऊ शकेल. तर मित्रो, चला आपण सुरू करूया. प्रकरण क्रमांक 1 प्रिन्सिपल ऑफ ऑडिटिंग. अंकेक्षणाची मूलतत्वे, हिशेब तपासणीची मूलतत्वे. चॉईस म्हणजेच पर्याय तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा शोधण्यापूर्वी त्या प्रश्नाची उकल होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी काय प्रायमरी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ही प्राथमिक माहिती सुरुवातीला आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर प्रश्न उत्तराकडे आपण जाऊया. पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजेच प्रस्तावना. हिशेब तपासणी म्हणजे व्यवसायातील सर्व हिशेबांची पुस्तके, जमा खर्चांची पुस्तके, ज्याला आपण बुक्स ऑफ अकाउंट असं म्हणू शकतो, विविध प्रकारची खाती आणि त्याचप्रमाणे व्यवसायातील व्यवहारांच्या माध्यमातून निर्माण होणारी बीजके म्हणा, प्रमाणके म्हणा, इंग्लिशमध्ये त्याला आपण व्हाउचर्स म्हणतो, यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने व सूक्ष्मपणे केलेली तपासणी होय. आता या ऑडिटिंगची व्याख्या काय आहे? हिशेब तपासणी म्हणजे हिशेब पुस्तके व विविध खाती यांची अशा प्रकारे तपासणी करणे की ज्यामुळे हिशेबांच्या पुस्तकांनी दर्शविल्याप्रमाणे व्यवसायाची खरी आर्थिक परिस्थिती दर्शविली जाईल. आर्थिक परिस्थिती 2 डॉक्युमेंटच्या आधारे दिसून येते. एक नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद. त्यामुळे नफा तोटा पत्रकातील नफा किंवा तोटा आणि ताळेबंदातील मालमत्ता व देयता या वस्तुतः तिथे आहेत ना, त्याच्या किमती, त्यांचे मूल्यांकन बरोबर केलेले आहे किंवा नाही, हे सर्व पाहणं म्हणजेच ऑडिटिंग होय. आता आपण पाहणार आहोत की हे ऑडिटिंग जे आहे हे काय केलं जातं. अंकेक्षण किंवा हिशेब तपासणी करण्याचा उद्देश काय आहे? तर हा उद्देश पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की त्या हिशोब पुस्तकात किंवा जमा खर्चाच्या पुस्तकात काही चुका आढळल्या असतील किंवा त्या व्यवसाय संस्थेमध्ये जर काही अफरातफर घडलेली असेल तर ती शोधून काढणे हे त्या ऑडिटरचं प्राथमिक कर्तव्य आहे. त्यासाठी अगोदर माहिती असणं आवश्यक आहे की निश्चितपणे हिशोबामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या चुका होऊ शकतात आणि अफरातफरी कशा प्रकारे होऊ शकते. आणि म्हणून आपण प्रथम पाहणार आहोत कंपनीच्या हिशेब पुस्तकातील किंवा जमा खर्चाच्या पुस्तकात होणाऱ्या चुका. त्यामध्ये पहिली चूक आहे ती म्हणजेच सैद्धांतिक किंवा तात्विक चूक, की ज्याला आपण प्रामुख्याने एरर्स ऑफ प्रिन्सिपल असं म्हणू शकतो. याचा अर्थ एरर्स ऑफ प्रिन्सिपल म्हणजे अकाउंटिंग प्रिन्सिपल जे आहे, जमा खर्चाची जी तत्वे आहेत त्या तत्वांचं पालन जर होत नसेल आणि व्यवहाराची नोंद होत असेल तर झालेली नोंद ही तात्विक चूक मानली जाते. आणि म्हणून
अशा प्रकारे कुठल्याही सैद्धांतिक किंवा तात्विक चुका त्या ठिकाणी होऊ नये यासाठी ही हिशेब तपासणी केली जाऊ शकते. सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर आपण सर्व कॉमर्सची मुलं आहोत. अकाउंटचं आपल्याला ज्ञान आहे. गेली 5 वर्ष आपण अकाउंट शिकत आहोत. आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येईल की आपण जी काय अकाउंटिंग प्रिन्सिपल वापरतो आणि त्या अनुषंगाने जे अकाउंट प्रिपेअर करतो ते कसं आहे, डबल एंट्री सिस्टीम या पद्धतीने, म्हणजेच द्विनोंद पद्धतीने. मग हे करत असताना ज्या रिअल, पर्सनल, नॉमिनल हे जे अकाउंट आहे यांचं पालन आपण करूनच त्या ठिकाणी अकाउंट मेंटेन करतो ना. मग हे तत्व जे आहेत, हे सिद्धांत जे आहेत, ते सिद्धांताचं पालन जर त्या ठिकाणी होत नसेल तर नॅचरली ती चूक मानली जाईल आणि अशी चूक तात्विक चूक म्हणून मानली जाईल. 2. गळतीच्या चुका. नावातच आहे, व्यवहार झालेला आहे परंतु त्याची नोंद करायचं राहून गेलेलं आहे, त्याला आपण म्हणतो गळतीच्या चुका. तिसरा भाग आहे तो म्हणजेच दुबार नोंदणीच्या चुका. बरोबर त्याच्या विरुद्ध व्यवहार एक झालेला आहे आणि नोंद मात्र 2दा त्या ठिकाणी झालेली आहे, त्याला असं आपण म्हणतो दुबार नोंदणीच्या चुका. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजेच व्यवहार नोंदीच्या चुका किंवा त्यालाच आपण म्हणतो कारकुनी स्वरूपाच्या चुका. ज्यावेळी एखाद्या व्यवहाराची पूर्णतः किंवा अंशतः चुकीची नोंद झालेली असेल तर त्याला व्यवहार नोंदीतील चुका असं म्हटलं जातं. आणि 5वी चूक आहे ती म्हणजे भरपाई चूक, कॉम्पेन्सेटिंग एरर्स. जर एखाद्या खात्यावर काही चूक झाली असेल आणि त्याच वेळेस तेवढ्याच रकमेची चूक दुसऱ्या खात्यावर विरुद्ध बाजूस झाली असेल तर त्याला भरपाईची चूक असे म्हणतात. अशा अनेक चुका एकमेकांचा प्रभाव नाहीसा करतात. उदाहरणादाखल आपण पाहू, मजुरी खात्यात मध्ये सॅलरी 120 रुपयाऐवजी 100 रुपयाचीच नोंद झालेली आहे आणि त्याच वेळी भाडे खात्यावर जमा बाजूला मग पहा एक खर्चाचा भाग आणि एक जमेचा भाग, म्हणजे खर्चाच्या बाजूला 120 रुपयाऐवजी 100ची नोंद झालेली आहे आणि त्याच वेळेस जमा बाजूला सुद्धा 120 रुपयाऐवजी 100ची नोंद झाली आहे. म्हणजे दोन्हीकडे चुका झालेल्या आहेत, परंतु त्या दोन्ही चुका कशा आहेत की त्या एकमेकाला पूरक आहेत. एक चूक दुसऱ्या चुकीला त्या ठिकाणी सावरून घेणार आहे, त्यामुळे अशा चुका शक्यतो लक्षात येत नाहीये, त्याला आपण म्हणतो भरपाईच्या चुका. जशा चुका होतात, चुका या नॅचरली होत असतात, काही वेळा हेतुपुरस्सर केल्या जातात, मात्र अफरातफर लबाडी ही मात्र अनावधानाने होत नाही, ते हेतुपुरस्सरच होत असते. त्यामुळे या भागामध्ये त्या अफरातफरीबाबत जागृत असणं आवश्यक असतं. आणि म्हणून अफरातफर कशा कशा प्रकारे होऊ शकते तर एक रोख पैशाची अफरातफर. दुसरा अफरातफरीचा भाग आहे म्हणजे वस्तूची किंवा मालाची अफरातफर किंवा अपहरण, म्हणजे एक पैसा आणि दुसरी वस्तू. आणि तिसरी आहे हिशेबातील अफरातफर. आता हिशेबातील अफरातफर कशी असू शकते तर उदाहरणार्थ 1 लाख रुपये नफा प्रत्यक्षात होत असेल तर 1 लाखापेक्षा कमी किंवा जास्त दाखवणे, म्हणजे झालेला नफा आहे समजा 1 लाख आणि तो जर दाखवला असेल 90,000ने ती पण चूक आहे. होत असेल नफा 1 लाख आणि दाखवला जात असेल 1,10,000ने तर ती सुद्धा अफरातफर म्हणून मानली जाते. अशी अफरातफर ही हिशेबातील अफरातफर मानली जाते. ऑडिट करण्याचा मुख्य उद्देश काय आहे तर या उद्देशामध्ये आपल्याला 3 भाग करता येतील, मुख्य उद्देश, दुय्यम उद्देश आणि इतर उद्देश. मुख्य उद्देशामध्ये 3 भाग आहेत. पहिला उद्देश काय आहे, हिशेबांच्या सत्यतेचे ज्ञान करून घेणे. म्हणजे जे हिशेब लिहिलेले आहेत, मग ते नफा तोटा पत्रक असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, विविध प्रकारच्या नोंदवह्या असतील, पुस्तकं असतील, यामध्ये जे नोंद केलेल्या आहेत त्या सत्य आहेत किंवा नाहीत याची पाहणी करणे.
दुसरा भाग आहे तो म्हणजे हिशेबांच्या पूर्णत्वाचे ज्ञान करून घेणे. व्यवसाय संस्थेमध्ये जे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारांची पूर्तता झालेली आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. जर हिशेब पूर्णपणे जर नोंदवले गेलेले नसतील तर नॅचरली आपल्याला असं म्हणता येईल की हिशेबामध्ये चूक झालेली आहे आणि ही चूक दुरुस्त करण्यासाठी ऑडिटिंग किंवा अंकेक्षण त्या ठिकाणी केले जाते. तिसरा, हिशेबांच्या नियमनतेचे ज्ञान करून घेणे. नियम, हिशेब लिहिण्याचे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन त्या ठिकाणी होत आहे किंवा नाही, किंवा संबंधित लेखाकर्माने कर्मचाऱ्याने हिशेबांच्या नियमांचं पालन करूनच व्यवहारांच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाहीत हे पाहणे. दुय्यम उद्देश मध्ये 3 भाग आहे. एक, चुका शोधणे जे मगाशी आपण पाहिले. अफरातफर शोधणे तोही मगाशी भाग आपण पाहिलाय. आणि तिसरा भाग म्हणजे अफरातफर रोखणे. इतर उद्देशामध्ये एक आहे ते म्हणजे नियमांचे कर्मचारी पालन करीत आहे किंवा नाहीत याची माहिती पडते. दुसरा गोष्ट, कर्मचाऱ्यावर त्यामुळे नैतिक प्रभाव पडू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे कंपनीच्या मालमत्ता आणि देयकांचं योग्य मूल्य त्या ठिकाणी मांडलं जाऊ शकतं, म्हणजे मूल्यांकन होऊ शकतं. आणि व्यवसायाला जर आर्थिक धोरण ठरवायचं असेल तर त्यासाठी अंकेक्षण करणं आवश्यक आहे. कारण ऑडिट झालेल्या कुठल्याही स्टेटमेंटवर त्या ठिकाणी विश्वास ठेवला जातो. उदाहरणार्थ आयकर भरायचा असेल, प्रोफेशन टॅक्स भरायचा असेल, जीएसटी भरायचा असेल तर किती भरावा लागणार आहे आपल्याला भविष्यात, तर त्याचा अचूक अंदाज जर ऑडिट झालेल्या स्टेटमेंट असेल तर त्यावरून तुम्हाला येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला हे अंकेक्षणाचे उद्देश पाहणे आवश्यक आहे. पुढचा भाग पाहणार आहोत तो म्हणजेच अंकेक्षणाचे प्रकार, म्हणजे ऑडिट जे आहे त्याचे प्रकार, टाइप्स ऑफ ऑडिट. एक, नियामक अंकेक्षण, स्टॅच्युटरी ऑडिट. नियामक अंकेक्षण म्हणजे कंपनी कायद्याने जे अंकेक्षण करणे बंधनकारक केलेले आहे अशा अंकेक्षणाला नियामक अंकेक्षण असं म्हटलं जातं. याचा अर्थ ते सक्तीचं आहे, ते नियमाला धरून आहे, कायद्यानुसार आहे, कायद्याने कंपनीला सांगितलेले आहे आणि म्हणून ते ऑडिट केलं जातं. त्याला आपण नियामक ऑडिट किंवा अंकेक्षण असं म्हणू शकतो. थोडक्यात कायद्यानुसार जी हिशेब तपासणी करणे आवश्यक ठरते तिला नियामक हिशेब तपासणी असं म्हणतात. दुसरा आहे खाजगी अंकेक्षण, की ज्याला आपण काय म्हणू शकतो, प्रायव्हेट हिशेब तपासणी किंवा ऑडिट. ज्या खाजगी संस्थांनी आपल्या हिशेबांची तपासणी करून घेणे सक्तीचे नाही, परंतु अशा संस्था आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या हिशेबांची तपासणी मान्यता प्राप्त हिशेब तपासनीसाकडून करून घेतात. अशा हिशेब तपासणीला खाजगी हिशेब तपासणी असं म्हणतात. मग हे का करतात, तर निश्चितपणे त्यांना जर भविष्यामध्ये एखाद्या बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल, आयकर भरायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला किती प्रॉफिट झालाय, लॉस झालाय हे त्यांना त्या ठिकाणी समजू शकतं आणि म्हणून हे अंकेक्षण केलं जातं. पुढे आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट ऑडिट, सरकारी अंकेक्षण. केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जमा खर्चाची तपासणी करून घेण्यासाठी सरकारने एक लेखाकर्म व हिशेब तपासणी विभाग, ज्याला अकाउंट अँड ऑडिट डिपार्टमेंट म्हणतो, ते स्थापन केलेलं आहे. आणि या विभागाचा जो मुख्य अधिकारी असतो त्याला आपण म्हणतो कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, C&AG. तर या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सर्व सरकारी विभागाची कंपन्यांची तपासणी केली जाते. 4, अंतर्गत अंकेक्षण म्हणजे इंटरनल ऑडिट. आता हे इंटरनल ऑडिट केव्हा केलं जातं, ज्या वेळेस व्यवसाय संस्थांचं स्वरूप फार मोठं असतं, व्यवसायाच्या व्यवहारांची संख्या प्रचंड असते. अशा वेळेस प्रामुख्याने एकाच वेळी वर्षाखेरीज सर्व व्यवहारांची तपासणी करणं आणि तेही वेळेत हे केवळ अशक्य असतं. आणि म्हणून अशा वेळेस अंतर्गत अंकेक्षण त्या ठिकाणी केलं जातं.
पुढचा भाग आहे तो म्हणजे सतत अखंड अंकेक्षण, कंटिन्युअस वर्षभर सतत अंकेक्षणाचं कार्य चालू असेल तर त्याला आपण म्हणतो सतत अंकेक्षण. या बरोबर विरुद्ध वार्षिक अंकेक्षण वर्षभर करायचं नाही, पण वर्ष संपल्यानंतर झालेल्या आर्थिक वर्षातील आर्थिक व्यवहारांची तपासणी करायला सुरुवात करायची, त्याला आपण म्हणतो वार्षिक अंकेक्षण. पुढचा मुद्दा आहे रोख अंकेक्षण, कॅश ऑडिट. फक्त आणि फक्त व्यवसायामध्ये झालेल्या कॅश ट्रान्झॅक्शन्स आहेत, पैसे आले आणि गेलेल्या त्या कॅश ट्रान्झॅक्शनच्या संदर्भातील हिशोब पुस्तकांचे त्या ठिकाणी तपासणी करणे त्याला रोख अंकेक्षण म्हणतात. अंतरिम अंकेक्षण म्हणजे त्याला आपण इंट्रीम ऑडिट असं म्हणतो. इंट्रीम ऑडिट याचा अर्थ काय, वर्षभर करायचंही नाही, वर्षानंतरही करायचं नाही, मात्र टप्प्याटप्प्याने 3 महिने झाले की ऑडिट करून घ्या, 6 महिने झाले की ऑडिट करून घ्यायचं. याचा अर्थ की त्या पूर्ण वर्षभरामध्ये काय 2 ऑडिटच्या दरम्यान हे ऑडिट केलं जातं आणि म्हणून त्या ऑडिटला आपण अंतरिम किंवा मध्यावधी अंकेक्षण असं म्हणू शकतो. ताळेबंदाचे अंकेक्षण म्हणजे फक्त आणि फक्त ताळेबंदातील जे घटक आहेत त्यांची तपासणी करायची. अंशतः अंकेक्षण, पार्शियल याचा अर्थ काय, काही अंश काही भाग, नावातच आहे अंशतः, म्हणजे संपूर्ण व्यवसायाची हिशेब तपासणी न करता एखाद्या विशिष्ट बाबींचीच तपासणी करायची, त्याला आपण म्हणतो अंशतः अंकेक्षण. संपूर्ण अंकेक्षण म्हणजे काय, कंप्लीट. याचा अर्थ व्यवसाय संस्थेमध्ये जी काही व्यवहार झालेले आहेत त्या सर्व व्यवहारांची, मग त्या व्यवहारातील नोंदीची असेल, बेरजांची असेल, जमा खर्चाच्या प्रत्येक पुस्तकाची असेल, काय या सर्व प्रकारची तपासणी जर त्याला त्या ठिकाणी केली जात असेल तर तिला आपण संपूर्ण हिशेब तपासणी असं म्हणतात. या तपासणीमधून कोणताही जमा खर्चाचा भाग सुटला जात नाही, एकूण एक व्यवहारांची तपासणी केली जाते. त्यानंतर 12 विस्तृत अंकेक्षण. आता संपूर्ण अंकेक्षण आणि विस्तृत अंकेक्षण यात फरक आहे. संपूर्ण अंकेक्षणात संपूर्ण व्यवहार तपासले जातात आणि विस्तृत अंकेक्षणामध्ये एखादा त्यातला जो काही भाग आहे तो घेतला जातो आणि त्याची खोलवर डिटेलमध्ये तपासणी केली जाते. उदाहरणार्थ संपूर्ण अंकेक्षणात खरेदी विभागाची, विक्री विभागाची, गोडाऊन विभागाची तपासणी केली जाते, पण विस्तृत मध्ये मात्र पर्टिक्युलरली उदाहरणार्थ जर घेतलं खरेदी विभाग, तर खरेदी विभागामध्ये झालेल्या प्रत्येक व्यवहाराची डिटेल्स त्याचप्रमाणे सखोल तपासणी जर ती केली जात असेल तर त्याला आपण म्हणतो विस्तृत अंकेक्षण. परिव्यय अंकेक्षण, कॉस्ट ऑडिट. उत्पादन करणाऱ्या कंपन्या सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं कॉस्ट ऑडिट करून घेत असतात. 14 संयुक्त अंकेक्षण. पहा, मोठमोठ्या व्यवसाय संस्था आहेत, उदाहरणार्थ बँक आहेत, उदाहरणार्थ विमा कंपन्या आहेत, व्याप प्रचंड आहे, स्वरूप प्रचंड आहे, व्यवहाराची संख्या प्रचंड आहे, मग एका ऑडिटरला हे शक्य आहे का, नाही. मग अशा वेळेस अनेक ऑडिटर एकत्र येऊन संयुक्तपणे त्या संस्थेची हिशेब तपासणी करतात. ABC हे 3 ऑडिटर आहे, एकत्र आले, फर्म स्थापन केली आणि त्यांनी बँकाचे अंकेक्षण करायचं ठरवलं असेल तर त्याला आपण म्हणतो जॉईंट ऑडिट. त्या अशा वेळेस त्या तिघांवरही जबाबदारी असते आणि वैयक्तिक सुद्धा असते. म्हणजे जर अंकेक्षणाबाबतची जर काही जबाबदारी निर्माण झाली तर ती त्यांची संयुक्त पण असते आणि वैयक्तिक पण असते. त्यानंतर कार्यक्षमता अंकेक्षण म्हणजे इफिशियन्सी ऑडिट आणि व्यवस्थापकीय अंकेक्षण म्हणजेच मॅनेजमेंट ऑडिट. आता हा जो सर्व भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, यावर पहा, हे जर तुम्हाला आता सांगितलेला भाग जर डोक्यात राहिला ना तर नॅचरली पुढचे प्रश्न तुम्हाला सहजपणे त्या ठिकाणी सोडवता येऊ शकेल. पहा, पहिला प्रश्न आता आपण पाहू. जमा खर्चाच्या द्विनोंद पद्धतीच्या म्हणजे डबल एंट्री सिस्टीम हे प्रिन्सिपल आता आपण वापरतोय का नाही. मग हे जर वापरले नाही तर नॅचरली काय झालंय, त्या ठिकाणी नियमांचं पालन झालं नाही आणि नियमांचं पालन झालेलं नसेल तर ती चूक झाली असं मानलं जातं. मग ही चूक कशी आहे, नियमाविरुद्ध आहे. त्या चुकीला आपण काय म्हणतो, त्या चुकीला आपण तात्विक किंवा सिद्धांताच्या प्रिन्सिपलच्या चुका असं म्हटलं जातं आणि म्हणून या
प्रश्न 1 क्रमांकाचं उत्तर आहे ते म्हणजे सैद्धांतिक किंवा तात्विक चूक. प्रश्न क्रमांक 2, जेव्हा एखाद्या व्यवहाराची हिशेब पुस्तकात नोंद करायची राहून जाते, 10,000चा व्यवहार झालेला आहे, नोंदच केली नाही, किंवा 10,000चा व्यवहार झालेला आहे आणि 6,000नेच नोंद झालेली आहे, चूक झालेली आहे. अशी जर चूक त्या ठिकाणी होत असेल, म्हणजे व्यवहाराची नोंदच झाली नाही, तो व्यवहार वगळून टाकलेला आहे आणि म्हणून तो गाळलेला आहे, वगळलेला आहे, म्हणून या चुकीला काय म्हणतो आपण? गळतीच्या चुका, एरर्स ऑफ ओमिशन. आपलं उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 3, जर एखाद्या खात्यावर काही चूक झाली असेल आणि त्याच वेळेस तेवढ्याच रकमेची चूक दुसऱ्या खात्यावर विरुद्ध बाजूस झाली असेल तर अशा चुका म्हणजे? पहा, मी तुम्हाला त्या ठिकाणी चुका, अफरातफर हे स्पष्ट करताना हा मुद्दा सांगितलेला आहे. एका खात्यावर चूक झाली आणि तेवढ्याच रकमेची दुसऱ्या खात्याला बरोबर विरुद्ध बाजूला नोंद झालेली आहे. उदाहरणार्थ, इन्कम 1000ने दाखवण्याऐवजी 900ने दाखवलं आणि खर्च सुद्धा काय 1200ने दाखवण्याऐवजी 1100ने दाखवलं. फरक बरोबर तो टॅली होईल. बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला काय आहे, समकालीन त्या ठिकाणी चुका दिसतात. मग अशा पद्धतीने जर चुका होत असेल तर ह्या चुका कशा आहेत? त्या एकमेकाशी निगडीत आहे. पहा, एकमेकाला पूरक आहेत, समकारी आहेत आणि म्हणून त्याला म्हणतात आपण कॉम्पेन्सेटिंग एरर्स. म्हणजे आपलं उत्तर आहे बी, कॉम्पेन्सेटिंग एरर्स. प्रश्न क्रमांक 4, जर एखाद्या व्यवहाराची पूर्णतः किंवा अंशतः चुकीची नोंद करण्यात येत असेल तर? म्हणजे काय? व्यवहार झालाय, त्याची नोंद करायची आणि नोंद करताना चूक झाली. नोंद करताना चूक झाली. कशाची नोंद? व्यवहाराची. व्यवहार, नोंद आणि चूक. टी ऑप्शन आपला आहे. पहा, व्यवहार नोंदीच्या चुका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, जर एखाद्या व्यवसायाला झालेल्या वास्तविक नफ्यापेक्षा अधिक नफ्याची नोंद हिशेब पुस्तकात केलेली असेल तर अशा अफरातफरीस म्हणजे फ्रॉड काय म्हणणार? वास्तविक नफा आहे 1 लाख आणि दाखवताय मात्र बुक्स ऑफ अकाउंटला तुम्ही काय 1,10,000 म्हणजे 10,000 जास्त दाखवलेला आहे. मग निश्चितपणे ती काय झाली, तुमची अफरातफर झालेली आहे. मग ही अफरातफर वस्तूची आहे का? नाही. पैशाची आहे का? नाही. तर ते हिशेब नोंद करतानाची केलेली अफरातफर आहे. 1 लाखाच्या ऐवजी 1,10,000 दाखवणे किंवा 1 लाखाच्या ऐवजी 90,000 दाखवणे, म्हणजे हे हिशोबामधली अफरातफर असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट. आपलं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 6, जर व्यवसायात व्यवहार न झालेल्या किंवा न केलेल्या खर्चाच्या खोट्या अथवा बनावट पावत्या तयार करून अफरातफर केली गेली असेल तर अशा अफरातफरीस पाहिजे सगळा खर्च आहे, पावत्या आहे, म्हणजेच वस्तूचा काहीही संबंध नाही. पहिला भाग. आता पावत्या तयार केलेल्या आहेत, बरोबर आहे. पावत्या तयार करून फ्रॉड केलेला आहे. म्हणजेच काय, खोट्या किंवा बनावट पावत्या तयार करून आपण अफरातफर कशाची करू शकतो? पैशाची करू शकतो. कुठल्या पैशाची? तर रोख पैशाची करू शकतो. आणि म्हणून आपलं उत्तर आहे ब, रोख पैशाचे अपहरण. प्रश्न क्रमांक 7, जर खरेदी परत या नावाने व्यवसायातील वस्तूची नोंद न करता, आता खरेदी परत म्हणजे काय? खरेदी माहिती आहे, परचेस. मी 10,000चे माल खरेदी केलेला आहे, दॅट इज खरेदी. पण त्या 10,000 पैकी 1,000चा माल जर मी परत केलेला असेल तर 1,000 खरेदी परत. आता 10,000ने माल माझ्याकडे आलेला आहे, 1,000ने गेला म्हणजे माझ्या अकाउंटला 9,000चीच नोंद झाली पाहिजे. परंतु मी काय करतोय, ते 1,000ची नोंदच करत नाही. वस्तू आहेत 10,000च्या, 1,000 गेल्या, 9,000 शिल्लक राहिलेल्या आहेत. नोंद 9,000ची होणं अपेक्षित आहे, पण मी 10,000नेच करतो आणि ती 1,000ची वस्तू त्या ठिकाणी अपहरण करतो.
त्या अफरातफरीस काय म्हणतो आपण? हिशोबातली आहे का? नाही. पैशाची आहे का? नाही. मग कशाची? साहजिकच मालाची. आणि म्हणून आपलं उत्तर आहे अ. मालाचे अपहरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. कंपनी कायद्यानुसार कंपनीला जी हिशेब तपासणी करणे बंधनकारक केलेले आहे, सक्ती केलेली आहे, तिला आपण म्हणतो नियमाने ती केलीच पाहिजे. त्याला आपण वैधानिक हिशेब तपासणी किंवा नियामक हिशेब तपासणी असं म्हटलं जातं. ज्यावेळेस आपण अंकेक्षणाचे प्रकार पाहत होतो त्यावेळेस पहिलाच भाग आपण तो पाहिलेला आहे. स्टॅच्युटरी ऑडिट. नियामक, वैधानिक, कायद्याने सक्ती केलेली आहे. आणि म्हणून आपलं उत्तर आहे ड. नियामक हिशेब तपासणी. प्रश्न क्रमांक 9. जेव्हा अंकेक्ष आणि त्याचे सहकारी, ती टीम, ऑडिटर आणि त्याचे स्टाफ वर्षभर 365 दिवस काही विशिष्ट कालांतराने महिन्यातून एकदा दोनदा किंवा केव्हाही त्यांना वाटेल तेव्हा अचानकपणे व्यवसाय संस्थेत येऊन, पूर्ण वर्षभर म्हणतोय आम्ही, हिशेब तपासणीचे कार्य करत असतील तर अशा हिशेब तपासणीला काय म्हणणार तुम्ही? वार्षिक म्हणणार का? वर्षाच्या अखेरीस केलेली आहे का? नाही. 3 महिने, 6 महिने, 9 महिन्यांनी केलेली आहे का? नाही. म्हणजे ती मध्यावधी नाहीये. संपूर्ण आहे का? नाही. मग ती कशी आहे? सतत, वर्षभर सतत. म्हणून तिला आपण म्हणतो सतत किंवा अखंड हिशेब तपासणी, कंटिन्युअस ऑडिट. आणि म्हणून आपलं उत्तर आहे ड. प्रश्न क्रमांक 10. जेव्हा हिशेब तपासणी आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे वर्ष झाल्यावर केली जाते तेव्हा अशा हिशेब तपासणीला काय म्हणणार? पुन्हा सांगतोय, वर्षभर नाही, वर्ष संपलं आणि त्यानंतर त्याला आपण काय म्हणणार? अखंड म्हणणार का? सतत आहे का ती? नाही. मध्यावधी 6 महिने 9 महिन्याने आहे का? नाही. संपूर्ण आहे का? नाही. तर ती कशी आहे? वर्षानंतर केलेली. म्हणजे आपलं उत्तर आहे वार्षिक हिशेब तपासणी, अॅन्युअल ऑडिट. प्रश्न क्रमांक 11. जेव्हा हिशेब तपासणी आर्थिक वर्षाच्या दरम्यान हिशेब तपासणी कार्य करतात तेव्हा अशा हिशेब तपासणीला काय म्हणतात? पहा, पूर्ण 301 एप्रिल ते 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या वर्षभरामध्ये असं ठरवलेलं आहे. या वर्षात कधीतरी मधी, या वर्षाच्या दरम्यान, या आर्थिक वर्षाच्या दरम्यान, म्हणजे कधी 3 महिन्याने, 6 महिन्याने, 9 महिन्याने, अशी जर त्या ठिकाणी हिशेब तपासणी किंवा ऑडिट होत असेल तर त्या ऑडिटला काय म्हणतो आपण? अखंड म्हणतो? नाही. संपूर्ण म्हणतो? नाही. वार्षिक म्हणतो? नाही. वार्षिक म्हणजे वर्षानंतर केली. म्हणजेच पर्याय राहतो तो म्हणजे काय? मध्यावधी, वर्षाच्या मधीच केलेली हिशेब तपासणी. म्हणून आपला ऑप्शन ए अ. प्रश्न क्रमांक 12. जेव्हा हिशेब तपासणी विविध व्यवसायाचे स्वरूप, ते व्यवसायाचं स्वरूप कसं आहे त्याच्यावर, व अंकेक्षणाच्या विविध पद्धती या दोघांचाही मिलाप करून विचार करून त्या व्यवसायाला अनुरूप असेल असा जर कार्यक्रम तयार करत असेल तर त्या कार्यक्रमास काय म्हटलं जातं? एक साधं उदाहरण या संदर्भात देतो. सर्व TY BComच्या मुलांना परीक्षेचा फॉर्म किंवा तो ऑप्शन फॉर्म दिलाय ऑनलाईन ऑफलाईनचा. सगळ्यांना एकच आहे ना? कसं आहे? स्टँडर्ड आहे का नाही? हे काय विचारात घेऊन घेतलं? तर व्यवसायाचं स्वरूप म्हणजे तुमचं स्वरूप काय आहे? TY BCom. मग त्या पद्धतीने एकच घ्यायचं. किंवा पुणे विद्यापीठाचा फॉर्म सगळ्या मुलांना एकच. मुंबई विद्यापीठाचा फॉर्म त्या मुलांना एकच. त्यातून आपल्यात फरक आहे. पण आपण त्याचं स्वरूप लक्षात घेतलेलं आहे. इथे लागू होणारी पद्धत लक्षात घेतलेली आहे आणि मग आपण एक स्टँडर्ड फॉर्म तयार केला की जो सगळ्यांना ऍप्लिकेबल होऊ शकेल. तो कसा आहे? स्टँडर्ड आहे. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अंकेक्षण कार्यक्रम कसा आहे? स्टँडर्ड आहे. आणि म्हणून उत्तर आहे प्रमाण अंकेक्षण कार्यक्रम. मुळात अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे काय? ऑडिट प्रोग्राम. पहा,
कोणतंही कार्य करण्यापूर्वी त्या कार्याचं नियोजन करणं आवश्यक आहे आणि हे नियोजन म्हणजेच काय? कराव्या लागणाऱ्या कामकाजाच्या संदर्भातली जी कार्य आहे त्या कार्याचा आराखडा. त्याला आपण म्हणतो ऑडिट प्रोग्राम. ऑडिटरला काय करावं लागतं? कंपन्यातील हिशोबांची तपासणी करावी लागते. मग XYZ कंपनीतल्या हिशोबांची तपासणी करण्यासाठी तो एक नियोजन तयार करतो, एक आराखडा तयार करतो. त्या आराखड्याला ऑडिट प्रोग्राम असं म्हटलं जातं. आणि म्हणून ऑडिट प्रोग्राम जे आहे ते 2 प्रकारचे असतात. एक स्टँडर्ड असतो, की तो कुठेही टाका. तो X कंपनीला पण लागू होतो, Y कंपनीला पण होतो आणि Z कंपनीला पण होतो. पण काही असे ऑडिट प्रोग्राम असतात, की नाही फक्त Xलाच लागू होईल, तो Yला लागू होणार नाही. स्पेसिफिक. हे 2 आपल्याला इथे सांगता येईल. स्पेसिफिक ऑडिट प्रोग्राम म्हणजे पर्टिक्युलरली त्या संस्थेलाच लागू होतात. उदाहरणार्थ उत्पादन करणारी कंपनी आहे आणि सेवा पुरविणारी कंपनी आहे. उत्पादन करणाऱ्या कंपनीला जो ऑडिट प्रोग्राम आहे तो सेवा कंपनीला चालू शकेल का? नाही. म्हणजे त्यासाठी वेगवेगळे ऑडिट प्रोग्राम तयार करावे लागतात. त्यांना म्हणतो आपण त्या व्यवसाय संस्थेचं स्वरूप, पद्धत लक्षात घेऊन वेगवेगळे त्या ठिकाणी प्रोग्राम केलेले सेपरेट, स्पेसिफिक फक्त आणि फक्त त्या व्यवसाय संस्थांसाठीच. इथे मात्र आपल्याला उत्तर आहे बी, स्टँडर्ड ऑडिट प्रोग्राम. प्रश्न क्रमांक 13. जेव्हा हिशेब तपासणी निरनिराळ्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या क्रियांचा किंवा कार्यांचा काही म्हणा विचार करून स्वतंत्र असा अंकेक्षण कार्यक्रम तयार करतो, त्या अंकेक्षण कार्यक्रमास काय म्हटलं जातं? प्रश्न नीट पहा, नीट ऐका, नीट वाचा. जेव्हा हिशेब तपासणी निरनिराळ्या व्यवसायासाठी, बरोबर ना? कसं आहे? निरनिराळ्या व्यवसाय म्हणजे काय? उत्पादनाचे असेल, त्यानंतर सेवा पुरविणारी असेल, व्यापार करणारी असेल, वेगवेगळे. तर त्यांच्यासाठी कुठला ऑडिट प्रोग्राम केला जातो? मगाशी आपण पाहिलं उत्पादनासाठी वेगळा, सेवासाठी वेगळा. म्हणजे कसा आहे तो? तो स्पेसिफिक आहे त्या व्यवसाय संस्थेसाठी आणि म्हणून आपल्याला इथे उत्तर देता येईल क. प्रश्न क्रमांक 14. व्यवसायातील दैनंदिन आर्थिक व्यवहाराच्या नोंदी करणे, ते तपासणे, तिथल्या आर्थिक चुका शोधून काढणे, लबाड्या शोधून काढणे, चुका कमी होतील हे पाहणे, तिथं नियमितपणा कसा येईल हे कार्य करणे, अशा प्रकारे सर्व गोष्टी करण्यासाठी कोणती पद्धत तुम्हाला उपयोगी पडू शकते? अंतर्गत तपासणी, अंतर्गत हिशेब तपासणी, अंकेक्षण कार्यक्रम आणि सतत हिशेब तपासणी. आता पहा, इंटरनल ऑडिट म्हणजे अंतर्गत हिशेब तपासणी आपण पाहिले, अंकेक्षण कार्यक्रम आता पाहिलाय, सतत हिशेब तपासणी ऑडिटचे आपण जे टाइप्स आहेत त्यामध्ये ते पाहिलेले आहे. राहिला तो इंटरनल चेक. इंटरनल चेक म्हणजे अंतर्गत तपासणी म्हणजेच काय, की ज्यावेळेस व्यवसाय संस्थेचं स्वरूप मोठं असतं आणि त्या व्यवसायामध्ये प्रचंड व्यवहारांची संख्या असते, अशा वेळेस तिथे अफरातफर, चुका, लबाड्या होण्याची शक्यता आहे आणि म्हणून इंटरनल कंट्रोल त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. जर थोडक्यात उदाहरण द्यायचं असेल तर महाविद्यालयामध्ये प्राचार्य नसतील, प्राध्यापक नसतील, तर मुलं गोंधळ घालणार. म्हणून नियंत्रण कोणाचं आहे? गव्हर्नमेंट नाही ठेवत तिथे. ते कोण ठेवतं? प्राचार्य ठेवतो. इंटरनल. इंटरनल त्या ठिकाणी काय असतो? तो चेक असतो. म्हणून ह्या ठिकाणी आपलं उत्तर आहे अ, अंतर्गत तपासणी. क्वेश्चन नंबर 15. व्यवसायातील दैनंदिन आर्थिक बाबींबरोबरच प्रशासकीय म्हणजे आर्थिक बाब, प्रशासकीय बाब, खरेदी विक्री, उत्पादन, विपणन, संघटन सर्व कार्य आहेत. या सर्व कार्यांवर, बाबींवर नियंत्रण ठेवून भाग 1. व्यवसायाची अंतर्गत कार्यक्षमता वाढवणे. नियंत्रण पण ठेवायचं, कार्यक्षमता पण वाढवणे. या 2 गोष्टीसाठी तुम्हाला कंट्रोल कोणाचा तरी असणं आवश्यक आहे. मग इथे कंट्रोल कुठला तुम्हाला दिसतोय? तर तो इंटरनल कंट्रोल पाहिजे. एक्सटर्नल कंट्रोल ठेवून उपयोग नाही. आणि म्हणून उत्तर आहे ब, अंतर्गत नियंत्रण, इंटरनल कंट्रोल.
प्रश्न क्रमांक 16. अंकेक्षकाने स्वतः हिशेब तपासणी करीत असताना, उदाहरणार्थ मी अंकेक्षक आहे, बरोबर ना, मी ऑडिटर आहे आणि मला हिशेब तपासणी करायची आहे आणि मी हिशेब तपासणीचं काम करतोय आता. अशा वेळी माझ्याजवळ स्वतःजवळ माझ्या फायद्यासाठी, स्वतःच्या उपयोगासाठी एक नोंद वही ठेवतो, टिपण वही ठेवतो. त्या टिपण वहीला काय म्हणतात? हिशेब नोंद वही किंवा टिपण वही म्हणजे अकाउंट नोटबुक, ऑडिट वर्किंग पेपर, ऑडिट नोटबुक का बुक किपिंग. आपण अनेक वेळा नोट्स काढण्यासाठी एखादं टिपण वही ठेवतो, आपल्या फायद्यासाठी आपण ठेवत असतो. तशाच पद्धतीने ऑडिटर सुद्धा ठेवत असतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ते कशासाठी आहे, ते ऑडिट चेक करण्यासाठी आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणतो ऑडिट नोटबुक. प्रश्न क्रमांक 16 जे आहे त्याचं उत्तर आहे ऑडिट नोटबुक, हिशेब तपासणी नोंद किंवा टिपण वही. अ मध्ये हिशेब नोंद किंवा टिपण वही कशाची? अकाउंटची आहे. ऑडिटरला काय काम करायचं? हिशेब तपासणीचं. त्यामुळे ते हिशेब तपासणीची नोंद ठेवल, अकाउंट नोंद वही ठेवणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे क, टिपण वही. कशाची? ऑडिट, ऑडिट नोटबुक. प्रश्न क्रमांक 17. हिशेब तपासणीचे कार्य शास्त्रशुद्ध पद्धतीने, व्यवस्थित, वेळेत, कार्यक्षमपणे पूर्ण होण्यासाठी अंकेक्षकाला काय करावं लागतं? तर नियोजन करावं लागतं. त्या नियोजनाला काय म्हणतात? ऑडिट प्रोग्राम. मगाशीच आपण पाहिले आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ड, अंकेक्षण कार्यक्रम, ऑडिट प्रोग्राम. प्रश्न क्रमांक 18. जेव्हा एखाद्या व्यवसाय संस्थेतील काही विशिष्ट ठराविकचा किंवा निवडक जमा खर्चाचे सखोल व परिपूर्ण परीक्षण किंवा तपासणी करावयाची असेल तर कुठली मेथड वापरली जाते, कुठली पद्धत वापरली जाते, कुठल्या टाईपचं ऑडिट त्या ठिकाणी उपयोगी पडू शकतो? आपण पाठीमागे पाहिलं मगाशी की खरेदी विभाग, विक्री विभाग आणि गोडाऊन विभाग आहे. खरेदी विभागातील फक्त खरेदी विभागातीलच आणि त्यातही फक्त खरेदी केलेल्या मालाचीच तपासणी करायची असेल तर ती कशी झाली? विस्तृत स्वरूपाची झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल उत्तर अ, विस्तृत हिशेब तपासणी. प्रश्न क्रमांक 19. अंतर्गत हिशेब तपासणी पद्धत कोणत्या स्वरूपाच्या व्यवसायासाठी लागू होते? याचं उत्तर आपण 3 वेळा पाहिलं. अंकेक्षणाचे प्रकार पाहताना मध्ये एकदा आणि आता एक. मोठ्या ऑर्गनायझेशन जे आहेत, विमा कंपन्या, बँका यांना मात्र त्या ठिकाणी काय आहे? अंतर्गत हिशेब तपासणी पद्धत ही फार उपयोगी पडू शकतोय आणि म्हणून आपलं उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 20. बँक, विमा कंपन्या यासारख्या मोठ्या स्वरूपाच्या व्यवसाय संस्थेत जी हिशेब तपासणी केली जाते तिला मगाशी सांगितलं होतं तुम्हाला पहा, ए ऑडिटर, बी ऑडिटर, सी ऑडिटर एकत्र येऊन संयुक्तपणे त्या ठिकाणी काय करतात? हिशेब तपासणी करतात. बरोबर आहे? त्याला आपण काय म्हणतो? जॉईंट ऑडिट किंवा संयुक्त हिशेब तपासणी आणि म्हणून उत्तर आहे ब. आणि शेवटचा प्रश्न, कंपनी कायद्याने कोणत्या भागीदारी संस्थेला हिशेब तपासणी करण्याचं बंधन घातलेलं नाही? दुसऱ्या भाषेत हिसाब तपासणी करून न घेण्याबाबत सूट किंवा सवलत दिलेली आहे. अर्थ दोन्हीचा सारखा. भागीदारी संस्थेला कायद्याने बंधन केलेलं नाही की तुम्ही ऑडिट करून घ्याच म्हणून. कुठली भागीदारी संस्था? अशी भागीदारी संस्था की जिची एकूण उलाढाल टर्नओव्हर 2 कोटी रुपयापेक्षा कमी आहे. फक्त अशाच भागीदारी संस्थेला हिशेब तपासणी करून न घेण्याबाबत सूट किंवा सवलत दिलेली आहे किंवा कायद्याने त्यांना हिशेब तपासणी करून घेण्याचं बंधन घातलेलं नाही आणि म्हणून उत्तर आहे अ. विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. त्याचप्रमाणे या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा,
शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रकरण क्रमांक 2, तपासणी म्हणजे चेकिंग, पावती परीक्षण वाउचिंग व अंकेक्षण अहवाल म्हणजेच ऑडिट रिपोर्ट. या 3 भागांमध्ये आपण पुढचे MCQ ते पाहण्यापूर्वी थोडक्यात या तिन्ही घटकांची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.